इज दिस? बरं मला अंधारे झाल्यासारखे वाटतं. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजचा व्लॉग खूप 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 स्पेशल असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. मला खूप मजा येते आहे आता. म्हणजे माझे असे बटरफ्लायज उडत आहेत कारण की आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपसाठी, जे की आहे देवदर्शन. आणि पहिलं असणार आहे तुळजाभवानी मंदिर. तर हे आम्ही खूप दिवसापासून प्लॅन करत होतो इकडे जायचं, म्हणजे सगळे देवदर्शनांसाठी. पण ते काय सक्सेसफुल होत नव्हतं, म्हणजे सगळ्यांच्या सुट्ट्या मॅनेज नव्हत्या होत, काही काम येत होतं असं तसं. तर आम्ही त्याच्यामध्ये खूप ठिकाणी जाऊन आलो, पण हे काय प्लॅन होत नव्हतं आमचं. मग आता फायनली झालं आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड. आणि मला जेवढं जमणार आहे मी तेवढं सगळं रेकॉर्ड करणार आहे आणि सगळं तुम्हाला दाखवणार आहे. कारण की हा माझा, म्हणजे मी फर्स्ट टाईम व्लॉग करते आहे ना, तर असं फॅमिलीसोबत चाललो आहे तेव्हा. तर मग मला खूप मी एक्सायटेड. आणि मग ते जे मला जमेल ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला पण मजा येईल सगळं बघायला. 5:30 वाजलेत तर घरी चालली आहे. तिकडे जाऊन मला सगळं पॅक वगैरे करायचं आहे, माझे कपडे हे ते 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 सगळं. आम्ही इथून फक्त दोघीच आहे, माझी मम्मी आणि मी. बाकी सगळे ठाण्यावरतून येणार आहेत बसनी. बस केली आहे फुल स्लीपर्सवाली, एवढी मजा येणार आहे. मग ते लोक 10 वाजता निघतील तिकडून आणि ते येतील इथे 1-2 येतील. मग आम्हाला पिक करून आम्ही पुढे जाणार आहे आणि आम्ही उद्या सकाळी डेस्टिनेशनवर पोहोचू मे बी. मग तिथून पुढे तुम्हाला सगळं दिसेनच. मग मी तुम्हाला दाखवते की कसे ते येत आहेत झुप्प करून बसमधनं येते सगळं. काय माहिती एक्साइटमेंटमध्ये मी दाखवू शकेन की नाही. मला असं फर्स्ट टाईम आहे तर कसं तरी होतं आहे. बघत राहा नक्की लास्टपर्यंत. बाय. 2:30 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघालो घरनं. ते लोक आले ते येतील म्हणजे आता 10-15 मिनटात. आम्ही पण पोहोचू तिकडं. दाखवते समोरून येतील असे तेव्हा. खूप लोक आहेत, बघून मजा येईल तुम्हाला पण. 3 वाजलेत आत्ता आणि सगळे झोपलेत. एक्साइटमेंटमध्ये व्हिडिओ काढायचे सरले. बाकीचे कुठे आहेत, हे कोण आहे? आत्ता मी प्रॉपर पुण्यामध्ये पोहोचले. 3 वाजलेत आणि मी एवढी एक्साइटमेंटमध्ये होते की मी येतानाचं व्हिडिओच रेकॉर्ड नाही केलं. ते लोक आलेले समोरून बस वगैरे. तर आता तुम्हाला दाखवलं सगळं. What is this man? What is this? What is this bro? हॅलो गाईज, 7:30 वाजल्यात आणि आता मी चहा पिण्यासाठी उतरला. तुळजापूरवरून यही पे भी करना पडेगा ना. हां, तर तुळजापूरच्या मार्केटिंग दाखवू बघा. तुळजापूरवरून 1 तास लांब आहे, म्हणजे 1 तास लागेल अजून आम्हाला तुळजापूरला पोहोचायला. मोहोळमध्ये आम्ही आत्ता. तेच सगळे चाय वगैरे पित आहेत. दाखवते 1 मिनटं थांबा. त्याची चाय आहे का? या या लवकर. माय सिस्टर्स. असं मीटअप नको, दुसरं चांगलं बोललं. नाही असंच आता. हाय कर लवकर. इकडे या साईडला ये. हाय करा. हाय.
आमची बस दाखवते. बाई सगळे उभे आहेत. हां हो ना. दिस इज आवर बस. कशा बसल्या बघा सगळे. ओ चलो ना गाईस. आता सगळे उठले. And this is how it looks. व्लॉग शूटिंग चालू आहे. व्लॉग शूटिंग. Yes. कसं काय आहे? कसं काय चढवलं? किती लाजतो रे. आमची गाडी पावसार गाडी आहे. आवाज येतोय का? दाखवते या साईडने. पण व्ह्यू खूप भारी आहे. सी माय गॉड. आता आमचा टाइम परत एक्सटेंड होतोय. आम्ही खूप लवकर जायचा प्लॅन केलेला पण आता खूपच लेट झालाय. 8 वाजून गेलेत. माझी शॅडो बघा. वरती बसली आम्ही. इकडून पण किती भारी दिसतंय. कुठं आहे? ओह माय गॉड. पोहोचलो आम्ही फायनली तुळजापूरमध्ये. काय आहे हे? मंदिर संस्थान आहे. सो आम्ही रेडी झालो आहे सगळे. बाकीचे लोक दाखवते मी तुम्हाला. पूर्ण करायची होती फक्त म्हणून आम्ही इकडं थांबलेलो. आता निघणार आहे इकडून. तर कोणी हा इकडं बघ बाबी. मस्त कपडे घातले. परत कर. हाय. भारी हवा येते ना. दाखव तू काय खाते. संपलं. चकली. परत जाऊन घेऊन आल्या या चकली. चकली. एक्साइटमेंट बघितली आमची. ही आमची बस गीतांजली. ह्याच्यामधून आलोय आम्ही. नंबर थोडी आहे. 25 नंबर. सगळे रेडी झालेत. हाय. काय झाले बघा. बघा इकडे डुचकी. लुक द्या गाईज प्लीज. थँक्यू मॅम. मस्त भारी कपडे घातले. गॉगल लाव.
कर परत परत काय जास्त शाळा पोरी आल्या एकदम चालत जायचं एवढं वा 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 कुठे आहेत आपले सगळे किती गर्दी आहे किती गाड्या आहेत विचारणे कुठून जायचं आहे असल्यावरती का नाही दाखवायचं बघा हा काळ्या बघा हा काळ्या अरे असल्यावरती का दाखवायचं नाही दाखवलंय त्याला आ बाई So guys, this is Tulsa Bhavani Mandir and now we are reaching. Oh my god. कॉन्फरन्स रूम मध्ये बसलोय आम्ही तुळजा भवानी मंदिरामध्ये येऊ बस काय बापरे असं कोण हॅलो करतात असं हॅलो करतात कर 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 परत पूर्ण कॉन्फरन्स रूमची वाट लावून आता आम्ही चाललोय दर्शनाला पूर्ण माईक वाईक सगळे हलवले त्या लहान लहान मुलांनी बाईसा असं काय नाही बोलू शकता तुम्ही बोलू शकता तुम्ही बोल रे बोल 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 ना डुचक्या टाकणार आहे बोल बोल ना का टाकणार आहे बोल 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 काय आहे काय आहे काय आहे असं काय आहे हा प्रवेशद्वार आहे आम्ही इकडे चप्पल काढली आणि 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 मंदिर इकडे आहे वाटतं खाली गेली नाही मी पहिल्यांदा आली आहे यार इकडे पाण्याचा आवाज येतोय ऐका चालू मंदिर और ये है हमारी पब्लिक काय झाकले गणपती उजवा होकार असे ना
मला तुझा फोटो काढायचा जा नंतर पुढं फोटो काढायला. आयफोन दे पटकन दे हात काढ कॅमेरावरचा. कुठे तू तुमच्या तिघींचे फोटो काढ. हॅलो गाईस, देखो ना गाईस. थांबा तुमच्या तिघींचा फोटो काढते. या अरे कॅमेरा इथे नाही. आरती लावून घ्या. सुख शांती समाधान दे कल्याण कर मनोकामना पूर्ण कर मनात इच्छा पूर्ण कर आणि अडचणी दीर्घायुष्याला आपली अंबाबाई. हॅलो हाय आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. घे ना मा जस्ट आत्ताच आमचं दर्शन झालेलं आहे. अरे काय हाय गाईज, आता आम्ही थकलो इकडनं चाललो. आता आम्ही पंढरपूरला चाललोय. ब्लॉक करतो आमचं दर्शन खूप छान झालं. तुमचं मग डोळ्याचं काय आमच्या डोळ्याचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये? आम्ही देवीचं दर्शन घ्यायला आलोय. अजय शिंदे यांचं काय मत आहे? तुळजाभवानी मंदिरात येऊन आपल्याला कसं वाटलंय? खूप छान वाटलं. मॅडमच्या आशीर्वादामुळे देवीचा आशीर्वाद मिळाला. आता आयांश कसं वाटलं तुला? बोल. अरे नीट बोल ना बाप. बोल. बोलेगा मी काय यांच्या चेहऱ्यावर बसलेलं काय? मामी नगरसेवक आहेत तर त्यांचं सत्कार करतात. तिकडं फेटे बांधलेत. किती भारी वाटतंय बघा, खूप भारी वाटतंय. दिसले तुम्ही. सो गाईज दिस इज प्युअर जेलसी. यू कॅन सी दिस गर्ल. मला जर तिने असं बघितलं आहे तर तिला कसं तरी वाटतंय. मग तिने बघा काय केलं आहे. थँक्यू. एक तासात दर्शन केलं आहे. हे सगळं शक्य झालं आहे आपले कर्मचारी जे इकडचे आहेत त्यांच्यामुळे. तर मला त्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे की त्यांनी आमची सहायता केली खूप. सहायता. अरे अय्या तू ब्लॉगमध्ये घेते. नाही ग, मेमरीज बोल. तर मला सगळ्यांना नमस्कार करायचा. आभार मानते. तर ते खूप चुकीचं आहे. बोलत असताना तुम्हाला दिसत असेल मला फेटाच असं घातलाय की मी महापौरच झाली आहे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. हा बोलला की यांना स्वतःहून असं वाटतं महापौर झाले. मी नाही हे मानत. मला फेटाच असं घातलं की मला आमदार झाल्यासारखं वाटतं. खूप भारी कॉन्टेंट होता हा. तर माझी काही निष्ठावंत आहे जे दोन शब्द तुम्हाला ह्याच्याबद्दल मॅचिंग ड्रेस घालून आले घरात. ते माझे सहवासात राहतात आणि त्यांना किती निष्ठावंत आहेत ते. थँक्यू. मॅडम किती चांगले आहेत हे सांगा लोकांना. मॅडमलाही सांगावं लागतंय. कारण आमचे जे कर्मचारी आहेत ते
थोडीशी लाजाळू आहे. खरं तर आणि मला त्यांना खूप हिंमत आनंद नाही लाजाळू आहेत पण त्यांच्या डोळ्यामध्ये एवढी पावर आहे. माझी निष्ठावंत शिवसैनिक आहे ती आणि ती गेले 2 वर्ष झाले पुण्यावरून माझ्यासाठी खास निष्ठा बाळगायला ठाण्यात आलेली आहे. तर तुम्ही मी तिच्याकडून माननीय तुम्ही हो. त्यांचा वाईट बंद करा विपुल शिंदेताई हे विपुल शिंदेताई हे मला माझे मत व्यक्त करून देत नाही, तर कृपया करून तुम्ही त्यांना सांगावे की त्यांचा थोबाड बंद करून बसावे. माइंड युअर लँग्वेज. एक मिनटं, जर असे शब्द आपल्या सभागृहात होत असतील त्यांना इथल्या इकडे उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकावं, माझी अशी विनंती आहे. स्वतःची स्तुती करणं एवढं मोठं झालं की ते मंदिरात सेल्फ आले ऑब्सेस्ड असणं खूप गरजेचं आहे लाईफमध्ये. निंदकाचे घर असावे शेजारी. स्वतःची घर शेजारी असं म्हणजे जे भाऊ भाऊ म्हटले जात होते, त्याची निंदा करणारच. एक मिनिट, जे भाऊ भाऊ म्हटले जात होते इतक्या दिवसापासून. अहो मॅडम तुम्हाला बोलायला दिले, माईक तोडायला नाही बोलवलं इकडं. माझी निंदक एवढ्याच शेजारी राहतात की माझा माईक पण तुटला ह्यांच्या व्हायब्रेशन जाणवायला लागला. निष्ठावंत शिवसैनिकांकडून ऐकू शकतो. बोला. खूप चांगलं काम करतात. हे मनोरमाचे रहिवासी आहेत. त्यांच्या भाषेत मारवाड्या चित्रसर ज्यांना पैसे देऊन बोललेलं जवळ आहे, ही व्यक्ती त्यांना पैसे देऊन बोललेले आहे, त्यांना कपडे पण टायर पण त्यांनीच दिलेले आहे, त्यांना माहिती पण गुजरातमध्ये त्यांनी पैसे देऊन मनोरमाकडून बोललेलं आहे. अनादर व्लॉग इन वन व्लॉग. एक सेकंड मला काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला ही उशी बघा, आमची भाषा इकडे या पोझिशनला बसलोय. आमची भाषा ही असते ते ह्यांच्यासारखे विकत गेलो असतो कोणाच्या घरी. जशी ही व्यक्ती आज मी 1 करोड वाटून आज मला खूप चांगलं दर्शन तुम्ही त्यांच्या एक्सप्रेशनवरती समजून घेत असेल तर या बाईची भाषा किती करायची. चला मला माझी धन्यवाद. जय जवान. होऊ शकता अशा प्रकारे इथे यांचा वाद मिटलेला आहे आणि आम्ही सभागृह खाली गेलेला आहे. बाय गाईज. तर गाईज आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. हॉटेल शोधतोय. कुठला चौक आहे हा? काय ग काय बोलली? नाव काय ह्याचं? मी ओपनिंग केली का? तू तर बोलली आता काहीतरी कुठला तरी चौक. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज की नाही छत्रपती. हॅलो गाईज करा हाय. पाटीलवाड नाव कुठं लिहिलंय? तिकडे आहे. थांबा आम्ही आलोय पाटीलवाड्याला जेवण करायला. हा बघा ना, बघण्यासाठीच बनवलंय. लाला पाय पडू नये. साईड वा रे साईड वा. बोल 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 बोल. किती छान. अच्छा हे का ते कैसे बैठे हे सब भाई. हा ते मला जागा नाही ठेवली. हा काय करतोय सांगतोय, मीठ जिभे खाली ठेवल्यावरती डोकं दुखायचं राहतं. आता एक्सपेरिमेंट करून बघतोय शाना. बघू ह्याचा एक्सपेरिमेंट. काय हरकते करतोय, काय हरकते करतोय पिऊ. राहिलं पाहिजे हा डोकं दुखायचं. पण तू खोटं बोलशील तर आम्हाला कसं समजणार? काय नाही करायचं ते मी निघतो. तू बदनाम होणार आहे. तुला असाच टाकणार आहे मी व्लॉग मध्ये. नीट केलं पाहिजे. तू नको करू. पिठाला मग आता ही पण ट्राय करते. बघायचं मला या लोकांचं राहतं की नाही दुखायचं. ओडिसा खाली खाली ठेवायचंय. असं यांनी पण ठेवलंय. पूर्ण ठेवले.
रिएक्शन बघ, त्याचं स्वतःची रिएक्शन बघ शाण्याची. राहिला काय झालं? ती बॉटल साईडला कर रे. राहिलं काही काही उगाच राहिलं. तुझं नुपूर काय नाही फेकाडा आहे म्हणून तर बोललं ह्याच्यावर विश्वास कर. लिंबू सरबत बनवतोय यार. त्यांच्याकडनं साखर मागवली एवढी आणि त्यांनी दिले लिंबूचं के पिळून घेतलंय आणि इकडे चाललंय आमचा कार्यक्रम. कोणालाच माहिती नाही, लपून लपून करतोय. बनत असेल पहिले. अगं कपड्यांवर पडेल. आता हे पाणी ऍड कर. ठीक आहे रखो उधर. चाहिए बात. आपके इधर है. साखर वितळवतोय तो. आलंय आता हे ब्लॉग मध्ये. आता तुझं काय होईल बघ. त्या बॉटलला झाकण नाही, उडवलं त्याच्यातलं पाणी पूर्ण. शेव भाजी आहे आणि दोन एवढे दोन ठेवले. दोन जास्त होणार. आता आम्ही जेवण करणार आहे. पहिले लिंबू सरबत प्यायचे. मला खूप वेळपासून एक्साइटमेंट आहे लिंबू सरबतची. प्लेट्स बनवलेले आहेत. हिअर इज आर रोटी. दिस इज आवर प्लेट लुक. शेव भाजी, मिक्स व्हेज. देऊ का तुम्हाला एक ग्लास? हे घ्या. जेवण झाल्यानंतरचा मूड